एक अमूल्य सेवा सर्वांसाठी प्रकाशित. नवे गीत 8वी आवृत्ती आता एका नवीन व आकर्षक स्वरूपात उपलब्ध. यामध्ये प्रभुसेवक स्वर्गवासी भाऊदास तडके यांनी रचलेली गीते आहे. त्यासोबत प्रचलित मराठी, हिंदी व इंग्रजी अशा 3 भाषिक गीतांचा संग्रह आहे. एकंदर 525 गीते आहे. गीतांच्या चालीकरिता शेवटच्या पानावर QR कोड देण्यात आला आहे. आपली प्रत मागविण्यासाठी या क्रमांकावर संपर्क साधावा. धन्य येशू नाम. आमचा प्रभू किती प्रेमळ आहे, किती गोड आहे. आम्ही गाण्यातून ऐकलं ना, किती गोड नाम तव वाटे. आमचा प्रभू हा प्रेमळ आहे, हा दयाळू आहे. जेव्हा आम्ही त्याच्या चरणाजवळ येतो, जेव्हा आम्ही त्याच्या जवळ येतो, तो किती मधुर आणि किती गोड आहे हे आम्हाला काय होतं, उमगत असतं, आम्हाला समजतं. त्याच प्रकारे आज सकाळच्या प्रहरी आम्ही पुन्हा त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणाजवळ जाऊया आणि तो आमच्या बरोबर काय बोलू इच्छित आहे, तो त्याच्या जीवनातून काय आम्हाला धडे देऊ इच्छित आहे ते आम्ही पाहूया. खरं या सगळ्या गोष्टीसाठी मी विनंती करतो, योहान शुभ वर्तमान याचा 12वा अध्याय आणि त्याचं 24वं वचन आपण पाहूया. ह्या वचनातून आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताला न्याहाळूया की आमचा प्रभू ख्रिस्त याने आमच्यावर केलेल्या कृपांची, केलेल्या दयांची तो उजळणी आम्हाला इथे करून देत आहे. योहान याचा 12वा अध्याय आणि त्याचं 24वं वचन. तिथे असं लिहिले आहे, मी तुम्हाला खचित सांगतो, गव्हाचा दाना जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो, आणि मेला तर पुष्कळ पीक देतो. इथे हे वचन आमच्या प्रभूच्या मुखातून निघलेले वचन आहे. तिकडे जे जमलेले लोक होते त्यांना आमचा प्रभू संवाद करून सांगत आहे. तो म्हणत आहे, काय म्हणत आहे? गव्हाचा दाना जमिनीत पडून मेला नाही तर एकटाच राहतो, आणि मेला तर पुष्कळ पीक देतो. या वाचलेल्या भागामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाचा सारांश तो इथे स्पष्ट करत आहे. तो थोडक्यात आम्हाला त्याच्या जीवनाचा सारांश थोडक्यात आम्हाला सांगत आहे. आपला प्रभू, त्याचा मृत्यू आणि त्याचं पुनरुत्थान ह्याबद्दल तो इथे काय करत आहे, सांगत आहे, किंवा इथे तो भविष्यवाणी करत आहे. खरोखर आमच्या ख्रिस्ती जीवनाचा सारांश किंवा ख्रिस्ती जीवनाचा पाया म्हटलं तर प्रभू येशू ख्रिस्ताचं मृत्यू आणि पुनरुत्थान आहे. खरोखर आमचा प्रभू ह्या जगामध्ये आला, एका कुमारीच्या पोटी त्याने जन्म घेतला, त्याने अद्भुत कार्य केले. एवढंच नाही, त्याने चमत्कार केले. एवढंच नाही तर त्याने पवित्र जीवन तो आमच्यासाठी जीवन जगला. हे सर्व आमच्या जीवनामध्ये महत्वाची गोष्ट आहेच. पण त्याहून अधिक महत्वाचं म्हणजे, त्याहून अधिक आमच्यासाठी महत्वाचं म्हणजे त्याचं मरण आणि पुनरुत्थान. त्याचं मरण आणि पुनरुत्थान जर झालं नसतं, तो जर आमच्यासाठी मेला नसता आणि पुन्हा उठला नसता, तर आम्हाला उद्धाराचं जे जीवन आहे ते आम्हाला मिळालं नसतं. आम्हाला तारणाचं जीवन हे आम्हाला मिळालं नसतं. आणि आज त्याच्या पंक्तीस, त्याच्या लोकांमध्ये बसून त्याचं वचन ऐकण्याचं आम्हाला लाभ मिळाला नसता. पण हे फक्त आम्हाला त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूमुळे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामुळे ही संधी आम्हाला मिळाली आहे की आज एका जिवंत देवाच्या संगतीत बसून आम्ही त्याचं वचन ऐकत आहोत, त्याच्या संगतीत आम्ही वाढत आहोत. आणि आमचा प्रभू आम्हाला दिवसांदिवस काय करत आहे, चालवत आहे, वाढवत आहे आणि त्याच्या वचनामध्ये स्थिर करत आहे. कारण की आम्ही त्याच्याद्वारे काय झालेलो आहोत, तारलेले आहोत. खरोखर इथे आम्ही पाहतो, तिथे तो म्हणत आहे गव्हाचा दाना. आमचा प्रभू त्या गव्हाच्या दाण्यातून आपल्या जीवनाची तुलना करून आम्हाला काहीतरी सांगत आहे. गव्हाचा दाना जर आम्ही सगळ्यांनी पाहिला तर इथे बसलेलं प्रत्येक जण त्याला गव्हाचा दाना ठाऊक असेल की गव्हाचा दाना कसा आहे. त्या गव्हाच्या दाण्याला प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या पुढे येणाऱ्या पुढे होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याशी तुलना करत आहे. पुढे होणारी गोष्ट म्हणजे ह्या 12व्या अध्यायाच्या पुढे आम्ही गेलो तर आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं काय आहे, तिथे क्रुसिफिकेशन आहे, जिथे आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताला त्या क्रुसावर चढवणार आहे. त्या यात्रेबद्दल, त्या गोष्टीबद्दल तो गव्हाच्या दाण्याशी तुलना करून तो इथे काहीतरी
गोष्टी सांगत आहे. तो म्हणत आहे गव्हाचा दाना. आम्ही जर गव्हाच्या दाण्याकडे पाहिलं, तिथे लिहिलं आहे गव्हाचा दाना मेला नाही. तर जर एखाद्या गव्हाच्या दाण्याला मरायचं असेल तर आम्हाला पाहायला लागतं त्या गव्हाच्या दाण्याला कुठे पडण्याची गरज आहे? जमिनीवर. एखाद्या गव्हाचा दाना आम्ही जर त्या टेबलावर ठेवला किंवा एका कडक पृष्ठभागावर ठेवला, तो गव्हाचा दाना मरेल का? नाही मरणार. तो दिवसांदिवस तसाच राहील, पण तो मरणार नाही. पण इथे लिहिलं आहे गव्हाचा दाना जमिनीवर पडला नाही. तर जर आम्ही त्या गव्हाच्या दाण्याला मरायचा असेल, त्या गव्हाच्या दाण्याला पीक द्यायचं असेल तर त्याला 3 भागातून जावं लागतं. प्रिया, ते तीन भाग म्हणजे कोणते? पहिला भाग म्हणजे त्या गव्हाच्या दाण्याला पहिलं सुकावं लागतं. कारण की ओला गव्हाचा दाना कधी कोणी पेरत नाही. कोणी शेतकरी जर गेला तो सुकलेले धान्य पेरत असतो. गव्हाचा दाना हा का व्हायला लागेल? पहिलं सुकावं लागेल. हा पहिला मुद्दा आहे. दुसरी गोष्ट आम्ही पाहतो, त्या गव्हाच्या दाण्याला ज्या कंसामध्ये तो होता त्या कंसातून त्याला काय व्हायला लागेल? वेगळं व्हायला लागेल. कारण कंस डायरेक्ट पेरलं जात नाही. काय होतं? त्या कंसामधून त्याला काय करावं लागेल? वेगळं व्हावं लागेल. आणि तिसरा मुद्दा मी पाहतो की त्या गव्हाच्या दाण्याला तर कुठे पडावं लागेल? जमिनीत पडावं लागेल. जेव्हा एखादा गव्हाचा दाना सुकला जातो, एखादा गव्हाचा दाना त्या कंसातून वेगळा केला जातो, एखादा गव्हाचा दाना त्या जमिनीवर जेव्हा पडतो, या तिन्ही भागामधून जेव्हा गव्हाचा दाना जातो तेव्हाच तो काय देतो? पीक देतो. अन्यथा तो पीक देत नाही. कारण की गव्हाचा दाना जसं मी म्हटलं टेबलावर ठेवला, जरी तो सुकला, जरी तो कंसातून वेगळा झाला आणि त्या टेबलावर जर पडला तरी त्याच्यातून काय येणार नाही? पीक येणार नाही. जर त्याला पीक यायचं असेल तर त्याला ह्या तिन्ही गोष्टीमधून, या तिन्ही भागामधून त्याला काय करावं लागेल? जावं लागेल. आणि तेव्हाच तो काय करू शकतो? पीक देऊ शकतो. प्रियानो, जेव्हा ह्या 3 गोष्टीकडे आम्ही पाहतो, ह्या गव्हाच्या दाण्याच्या 3 गोष्टीतून पाहतो, तेव्हा आम्हाला आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताचा ते क्रूसावरचं मरण आम्हाला आठवतं. त्याला ह्या 3 भागातून काय करावं लागलं? जावं लागलं. त्यालाही त्या गव्हाच्या दाण्यासारखं सुकावं लागलं, त्यालाही त्या गव्हाच्या दाण्यासारखं वेगळं व्हावं लागलं, त्यालाही गव्हाच्या दाण्यासारखं त्या जमिनीवर पडावं लागलं. प्रियानो, पुढचा अध्याय 13वा अध्याय 4 ते 12 ह्या वचनामध्ये पाहिलं तर आम्ही वाचणार नाही आहोत, पण त्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तिथे आम्ही पाहतो एक अगम्य ज्योतीमध्ये वास करणारा आमचा प्रभू, जो निरंतर प्रभूमध्ये सहवास करणारा, जो पावित्र्यामध्ये वास करणारा, ज्याच्यासाठी गौरव, सन्मान, सामर्थ्य जे काही त्याचं आहे त्या सगळ्या गोष्टीने भरलेला आमचा प्रभू, तो स्वर्गामध्ये नित्य ज्याची आराधना होत असणारा आमचा प्रभू आम्ही पाहतो. या 4 ते 12 वचनामध्ये, 13वा अध्याय 4 ते 12 वचनामध्ये पाहतो तो कसा सर्व काही त्याचं गौरव, सन्मान, सामर्थ्य जे काही होतं सर्व बाजूला ठेवून तो एक गुलामासारखं या भूतलावर येऊन शिष्यांचे काय करताना? पाय धुताना आम्ही पाहतो. एका गुलामासारखे त्याने काय केले आहे? शिष्यांचे पाय धुतले आहेत. आमचा प्रभू जे गौरवामध्ये तो भरलेला होता, ज्या सामर्थ्यामध्ये तो भरलेला होता, ज्या मान आणि सन्मानामध्ये तो भरलेला होता, असा आमचा प्रभू जो टवटवीत होता. पण आम्ही पाहतो जेव्हा या भूतलावर येण्याची गरज झाली, मनुष्याच्या पातकासाठी या जगात येण्याची गरज झाली, तेव्हा त्याने सर्व त्याचे जे सामर्थ्य होतं, गौरव होतं, त्याने काय केलं आहे? दूर सरला आहे आणि एका गुलामासारखं काय आलं आहे? या भूतलावर आला आहे. प्रियानो, गुलामाचं जीवन जर आम्ही पाहिलं, खूप कठीण असं जीवन होतं. ज्या रोमी सरकाराच्या काळात, त्या काळात एक गुलामाला कडे पाहिलं तर गुलामाला कोणत्या प्रकारची किंमत नव्हती. प्रियानो, त्या गुलामाला कधी एका मनुष्य म्हणून पाहत नव्हते. त्या गुलामाला कधी कोणत्या प्रकारचं नागरिकता त्या काळी दिली जात नव्हती. त्या गुलामाला फक्त एक पाळीव प्राणी, जसा एक पाळीव प्राणी आपल्या घरात असतो त्याचप्रमाणे त्या गुलामाला एक पाळीव प्राण्याप्रमाणे पाहिलं जात असत. त्याला कधी कोणत्याही गोष्टीमध्ये सन्मान, मान, कोणत्या प्रकारची गोष्ट दिली जात नव्हती. त्याला एका पाळीव प्राण्याप्रमाणे त्याला वागलं जात होतं. आणि त्याचे काम हेच आहे, जो कोणी आमच्या घरात येईल त्याचं काय करणं आहे? पाय पुसणं आहे, पाणी घेणं आहे, पाय धुणे आहेत, पाय पुसणे आहे. ह्या प्रकारचे जे खालच्या लेवलचे काम आहेत तो गुलाम त्या ठिकाणी करत होता. आणि असाच आमचा प्रभू, जेव्हा त्या सिंहासनावर बसलेला आमचा प्रभू ते सर्व वैभव सोडून, स्वर्गाचं वैभव सोडून आमच्यासाठी या भूतलावर येऊन शिष्यांचे त्याने काय केलेलं आहे?
पाय धुतलेले आहेत. त्या गव्हाचा दाणा जसा सुकला जातो, जो टवटवीतपणा त्याचा निघून जातो आणि तो सुकतो, तसाच आमचा प्रभू जो स्वर्गामध्ये ज्या टवटवीत प्रकारे होता त्याच्यातून निघून तो सुकलेला आम्ही पाहतो. सगळं गोष्टी त्यांनी काय केल्या आहेत, सामर्थ्याच्या गोष्टी त्यांनी सोडलेल्या आहेत. त्या गव्हाच्या दाण्यासारखा तो सुकलेला आम्ही पाहतो. आणि तो काय झालेला आहे, भूतलावर येऊन त्यांनी शिष्याचे पाय धुतलेले आहेत. एवढेच नव्हे, जेव्हा आम्ही पाहतो स्तोत्रसंहिता याचा 22वा अध्याय त्याच्या 6व्या वचनात आम्ही जर वाचलं, तिथे लिहिलं आहे, मी तर कीटक आहे, मानव नव्हे, मनुष्याने निंदलेला, लोकांनी धिक्कारलेला मी आहे. इथे दावीद त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाचं काय करत आहे, भविष्यवाणी किंवा वर्णन करत आहे. जो ज्याने लोकांनी त्याला काय केलं आहे, धिक्कारलेला आहे. ज्या देवाला, जो गौरवामध्ये वास करणारा आमचा प्रभू, त्याला या भूतलावर काय केलं आहे, धिक्कारलेला आहे. एवढंच नव्हे, त्याला काय केलं आहे, मनुष्याने निंदलेला, तो निंदलेला होता असा तो आमचा प्रभू झालेला आहे. कोणासाठी झाला आहे, तो तुमच्या आणि माझ्यासाठी झालेला आहे. त्या गव्हाचा जो टवटवीतपणा होता तो काय झालेला आहे, सुकलेला आहे. पहिला मुद्दा मी पाहिला, आमचा प्रभू कसा झालेला आहे, सुकलेला आहे. दुसरा गोष्ट आम्ही पाहतो, तिथे आम्ही पाहिली किती आहे, त्याला वेगळं करण्यात आलं. गव्हाच्या दाण्याला त्या कणसापासून वेगळं केलं गेलं. जेव्हा आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या कालव्याच्या क्रूसावर पाहतो, कालव्याच्या क्रूसावर जो पापाचा दंड सहन करत असताना पित्यापासून पिता जो परमेश्वर आहे त्याच्याकडून काय गेला आहे, त्यागला गेलेला आहे. जसा गव्हाचा दाणा त्या कणसामधून वेगळा होतो, तसा आमचा प्रभू त्या पित्याच्या सामर्थ्यामध्ये राहणारा, पित्यामध्ये सहवास करणारा असा आमचा प्रभू त्या पित्यापासून काय केला गेला, दूर केला गेला. पित्याने त्याला त्यागलं. त्या कंसामधून दाणा कसा वेगळा झाला, त्या प्रकारे आमच्या प्रभूला ते त्यागलं गेलं. जो आनंदी काळापासून परमेश्वर बरोबर आहे, जो पिता पवित्र आत्मा यांच्या सहवासामध्ये असणारा आमचा प्रभू, जो त्रैक्यामध्ये एक वास करणार, त्रैक्यामधला एक भाग असा आमचा प्रभू. पण आम्ही पाहतो, जेव्हा मनुष्याच्या पातकासाठी त्या कालव्याच्या क्रूसावर तो मरत होता, दुःख सहन करत होता, तेव्हा त्याच्या पित्याने त्याला काय केलं आहे, दूर केलं आहे. जसा कंसातून दाणा कसा होतो दूर, तसा आमचा प्रभू त्या पित्यापासून दूर केला गेला. आणि आम्ही पाहतो त्याच्या त्या वेदना आम्ही त्या पाहतो. मत्तयाचा 27वा अध्याय आणि 46 वचनाचं आम्ही पाहिलं, तिथं आमच्या प्रभूने मोठ्याने आरोळी मारून म्हटला. काय म्हटला, हे माझा देवा, हे माझा देवा, तू माझा त्याग का केला. आमचा प्रभू तिथे मोठ्याने आरोळी मारून म्हणतो, कारण की त्याच्या पित्याने त्याला काय केलं आहे, त्यागलं आहे. कारण की त्याच्या पित्याने त्याला सोडलं आहे, त्याच्या पित्यापासून तो वेगळा झाला आहे. आणि ह्याच दुःखापोटी आमचा प्रभू त्या कालव्याच्या क्रूसावर मोठ्याने आरोळी मारून म्हणत आहे, हे माझ्या देवा, हे माझ्या देवा, तुम्हाला का सोडले आहेस, तुम्हाला का त्यागले आहेस. हे आमच्या प्रभूच्या मनातले दुःख आहे. प्रियानो, जर आम्ही वास्तविकता पाहिलं, त्या पापाचा परिणाम जो मृत्यू आहे, जे नरक आहे, ते आमचं स्थान होतं. आम्हाला त्या ठिकाणी जाण्याची गरज होती. जर आम्ही त्या ठिकाणी असतो, त्या ठिकाणी असताना ज्या दुःखातून, ज्या क्लेशातून, ज्या पिढ्यातून आम्हाला जावं लागलं असतं, आणि त्या पिढ्याने आम्हाला जो होणारा त्रास, किंबहुना त्यापेक्षा अधिक त्रास आमच्या प्रभूला त्या कालवरीच्या क्रूसावर जेव्हा त्याच्या पित्याने त्याला सोडलं, तेव्हा त्याच्या हृदयात झालेला तो त्रास आम्हाला पाहायला मिळतो. आमचा प्रभू रडला. तो तिकडे आरोळी मारून मोठ्याने म्हणला, हे माझ्या देवा, हे माझ्या देवा, तू माझा त्याग का केला. आणि मी पाहतो त्याच्या शरीरातलं ते जे शरीर छिन्न झालं आहे, त्या शरीरातला शेवटचा रक्ताचा थेंब सुद्धा त्याने तुमच्या आणि माझ्या पापाच्या मोबदला म्हणून त्याने तिथे वाहिलेला आहे. आणि आमचा प्रभू त्या कालवरीच्या क्रूसावर आम्ही पाहतो त्याने आपला प्राण दिलेला आहे. आम्ही पहिला मुद्दा पाहिला की तो काय झाला आहे, गव्हाचा दाणा सुकलेला आहे. दुसरी गोष्ट आम्ही पाहतो, तो गव्हाचा दाणा त्या कंसापासून म्हणजे त्या पित्यापासून वेगळा करण्यात आलेला आहे. आणि तिसरी गोष्ट, जेव्हा आमचा प्रभू त्या कालव्याच्या क्रूसावर त्याने आपला प्राण त्या पित्याच्या हाती सोडला, आम्ही पाहतो त्याचं शरीर आता कुठे आहे, त्याचं शरीर आता त्या भूमीवर आहे, त्या कबरेत आहे. त्याला त्या कबरेत पूर्णत आलं.
तो गव्हाचा दाणा आता कुठे गेलेला आहे? त्या कबरेत, त्या जमिनीमध्ये गेलेला आहे. आणि जेव्हा तो दाणा त्या कबरेत जातो, त्या कबरेत गेला, त्या मेलेल्या स्थितीमध्ये गेला, त्या स्थितीमधून तो काय करत आता? नवीन नवीन जीवन देत आहे. आमचा प्रभू पुन्हा उठला. तो मेला आणि पुन्हा उठला. जेव्हा तो पुन्हा उठला, त्याने काय केलं आहे? आम्हा सर्वांना काय दिलेलं आहे? नवीन जीवन दिलेलं आहे. आम्ही 3 गोष्टी पाहतो. पहिली म्हणजे तो कंसापासून तो सुकला गेला. दुसरी म्हणजे तो कंसापासून वेगळा करण्यात आला. तिसरा मुद्दा आम्ही पाहतो, तो कसा झाला? त्याला जमिनीमध्ये पुरण्यात आलं. तो गव्हाचा दाणा आता जमिनीमध्ये मेला आहे. आणि तिथे पुढे असं लिहिलं आहे, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो आणि मेला तर पुष्कळ पीक देतो. आम्ही पाहिलं, जर गव्हाचा दाणा जमिनीवर पडला नाही, म्हणजे एक कडक पृष्ठभागावर पडला, तो एकटाच राहणार, तो कधी मरणार नाही. तर आम्ही पाहतो, तोच गव्हाचा दाणा जमिनीवर पडला तर तो काय करतो? तिथे लिहिले आहे, पुष्कळ पीक देतो. आमचा प्रभू या ज्या 3 भाग आता आम्ही पाहिल्या, त्या 3 भागामधून गेला, तो जमिनीमध्ये पडला आणि जमिनीमधून पडून त्याने तो स्वतः पुनरुत्थान त्याचं झाल्यानंतर त्याने आम्हाला काय दिलेलं आहे? जीवन दिलेलं आहे. आज आम्ही कोण आहोत? आम्ही त्याचे पीक आहोत. त्याच्या मरणाद्वारे, त्याच्या पुनरुत्थानाद्वारे जे निर्माण झालेलं नवीन जीवन आहे, ते आम्ही त्याचे पीक आहोत. आणि खरोखर आम्ही जर प्रेषितांचे कृत्य याचा 3रा अध्याय आणि 3ऱ्या अध्यायामध्ये जर पाहिलं, पेत्रही तेथे म्हणतो की तो कोण आहे? जीवनाचा अधिपती आहे. आमचा प्रभू हा जीवनाचा अधिपती आहे, जो ह्या 3 भागातून जाऊन तुमच्यासाठी प्राण देऊन पुन्हा त्या पुनरुत्थान त्याचं होऊन त्याने आम्हाला काय दिलेलं आहे? जीवन दिलेलं आहे. आणि ते जीवन म्हणजे कोणतं आहे? अनंत कालाचं जीवन, जे जीवन कधीही नाश होणार नाही. आणि जसं आम्ही पाहतो, जो दाणा मेल्यानंतर जे पीक येतं ते पुन्हा कशा स्वरूपात येतं? कंसाच्या स्वरूपात येतं. काय गव्हाचा दाणा जेव्हा मरतो तो पुन्हा कोणत्या स्वरूपात त्याचं पीक येतं? कंसाच्या स्वरूपात. त्या प्रभूने आम्हाला काय केलं आहे? त्या कंसाच्या रूपामध्ये, त्याच्या नावामध्ये काय केलं आहे? स्थिर केलेलं आहे, एकवटलं आहे. आज आम्ही वेगवेगळ्या भागामधून ह्या मीटिंगमध्ये जमलेलो आहोत, वेगवेगळ्या भागामधून ह्या मीटिंगमध्ये बसून त्याची गौरव करत आहोत, कारण की आम्ही त्या एका दाण्यामधून, त्या प्रभू येशू ख्रिस्तामधून एकवटलेले आहोत. त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला नवीन जीवन मिळालं आहे आणि एका कंसामध्ये त्याने आम्हाला काय केलं आहे? स्थिर केलं आहे. एका मंडळीचा भाग म्हणून, एक त्याचे प्रियजन म्हणून आम्हाला काय केलं आहे? त्याने स्थिर केलेलं आहे. आणि आज आम्ही त्या एकाच दाण्यामधून किंवा एकाच त्या प्रभू येशू ख्रिस्तामधून एक कणस जसं फुलतं किंवा निघतं, त्या प्रकारे आम्ही आज या जगामध्ये कसे आहोत? त्या कंसाप्रमाणे आहोत. एकामेकामध्ये, एका संगतीमध्ये, एक प्रभू येशू ख्रिस्ताच्या साह्याद्वारे एका संगतीमध्ये वाढणारे आम्ही लोक आहोत. आणि आज त्याने आम्हाला त्याच्या वचनातून, त्याच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आत्मिक गोष्टीमधून तो आम्हाला काय करत आहे? टवटवीत ठेवत आहे. तो कंसाचा दाणा जेव्हा आम्ही नवीन पाहतो, तो कसा असतो? टवटवीत असतो, सुकलेला नसतो. त्याला त्या दाण्यामध्ये काय असतं? रस असतं. त्या प्रकारे त्याने आज आम्हाला ठेवलेलं आहे जगामध्ये. जगाच्या प्रत्येक चालीरीतीपासून वेगळं करून एका कंसाच्या रूपात त्याने आम्हाला ठेवलं. आणि ते कणस कोणाच्या साह्याने किंवा कोणाद्वारे ते निर्माण झाले आहे? ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला निर्माण झाले. तो एका कंसामधून वेगळा झाला, पण त्याने तुम्हाला आणि आम्हाला त्या कंसामध्ये स्थिर केलेला आहे, त्या दाण्यामध्ये स्थिर केलेला आहे आणि एक नवीन जीवन दिलेलं आहे. खरोखर त्या प्रभूच्या नावाला आम्ही धन्यवाद देऊया, त्याला उंचावूया, त्याला मान, महिमा, गौरव, सन्मान, सामर्थ्य जे काही त्याचं आहे ते त्याला देऊया, कारण की त्याने आम्हाला काय केले आहे? त्याच्या नावामध्ये स्थिर केले आहे. आज जग आम्ही पाहतो की जग त्या सैतानाच्या चालीरीतीमध्ये चालत आहे, सैतानाच्या गोष्टीमध्ये वाहवत चाललेला आहे. पण त्याच प्रभूने त्याच्यावर विश्वास ठेवल्यामुळे त्याने आम्हाला आज काय केलं आहे? स्थिर केलेलं आहे. एका मंडळीमध्ये, त्याच्या लोकांमध्ये, एका कंसाच्या रूपात त्यांनी स्थिर केलेलं आहे. आम्ही 3 गोष्टीतून आम्ही त्या आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताला पाहिलं. पहिली गोष्ट म्हणजे आमचा प्रभू तुमच्या आणि आमच्यासाठी काय झालेला आहे? सुकलेला आहे. त्याने त्याचे सर्व वैभव दूर करून एका गुलामासारखं ह्या भूतलावर येऊन तुमच्या आणि आमच्यासाठी त्याने सर्व काही सहन केलेलं आम्ही पाहतो, सुकल्या झालेलं आम्ही पाहतो.
दुसरी गोष्ट आम्ही पाहिली, जसा तो गव्हाचा दाणा कणसापासून किंवा त्या झाडापासून वेगळा होतो, तसा आमचा प्रभू, त्रैक्यामध्ये राहणारा आमचा प्रभू, नेहमी पवित्रमध्ये वास करणारा आमचा प्रभू, जो पित्यापासून कधी वेगळा झाला नाही, असा आमचा प्रभू तुमच्या आणि आमच्यासाठी त्या कणसापासून काय झालेला आहे, वेगळा झाला आहे. त्या पित्याने त्याच्या संगतीपासून वेगळं केलेलं आम्ही पाहतो. आणि तिसरी गोष्ट आम्ही पाहिली, तो गव्हाचा दाणा कुठे पडला आहे? तो गव्हाचा दाणा त्या जमिनीवर पडला आहे. त्या जमिनीवर पडून तो तिथे पडला आणि तो मेला. फक्त मेला असं नाही, तर त्याने काय केलं आहे, नवीन रोपटे निर्माण झाले आहे. ते रोपटे किंवा ते फळ जे आहोत ते तुम्ही आणि आम्ही आहोत. आणि आज त्याने आम्हाला त्याच्या वचनामध्ये एका नव्या कंसामध्ये स्थिर केलेलं आहे. त्याबद्दल आम्ही त्या देवाच्या नावाला धन्यवाद देवा. खरोखर देवाने ते नवीन जीवन दिलं आहे, त्याबद्दल आम्ही त्याच्या नावाला धन्यवाद. आजचा दिवस आम्ही खरोखर त्याला स्मरूया. त्याने केलेल्या ह्या सगळ्या उपकारांची उजळणी करूया, कारण की त्याने ते उपकार आमच्यावर केले नसते. जर तो गव्हाचा दाणा मेला नसता तर आज आम्हाला जीवन मिळालं नसतं. आज आम्ही एका जिवंत देवाच्या सानिध्यात बसून त्याचं वचन ग्रहण करत नसतो, किंवा त्याच्या वचनातून आम्ही शिकत नसतो, किंवा त्याच्याकडे आम्ही कधी मागू शकलो नसतो. त्या जिवंत देवाची आम्हाला ओळख झाली नसते. पण त्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्हाला आज त्या देवाची ओळख झाली आहे. त्याबद्दल आम्ही त्याच्या नावाला धन्यवाद देऊया.